नमस्कार. आपण बीड जिल्ह्यातील कोरडेवाडी या गावामध्ये आलो आहोत आणि या गावकऱ्यांनी संपूर्ण गावकऱ्यांनी मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे आणि सकाळी 7 वाजल्यापासून आता जवळपास 3:30 वाजलेत तरी आणखीही एकही मतदान झालेलं नाही. आपण या ठिकाणी पाहू शकताय किंवा दोन्ही इथं बूथ आहेत, दोन्ही बूथ असणारे झिरोच आहेत. तुम्ही पहा या ठिकाणी कुणीच नाही, म्हणजे आतापर्यंत शून्य मतदान झाले आणि याही पुढे मतदान होणार नाही अशा या भूमिकेवर गावकरी ठाम आहेत. आणि या ठिकाणी असं आपण काही गावकरी आहेत, त्या गावकऱ्यांना प्रश्न विचारू. काय नाव तुमचं? मी सतीश दुनगाव, कोरडेवाडीचा माजी सरपंच. तर आज आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून 20 वर्षे असणारा आमचा जो प्रश्न आहे साठवण तलावाचा, या साठवण तलावासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही बहिष्कारावर कायम आहेत आणि इथून पुढे बी बहिष्कारावर या काही सरकारनं तोडगा घेतला नाही, निर्णय घेतला नाही तर इथून पुढेही आमचे आंदोलन राज्य आंदोलन चालू राहणार आहेत. ग्रामपंचायतचा बहिष्कार असेल का ग्रामपंचायत लढवताल? आम्ही सोसायटी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुकावर आमचा ठाम निर्णय आहे, ठाम बहिष्कार आहे. जोपर्यंत साठवण तलाव होणार नाही तोपर्यंत आमचा बहिष्कार हा मुद्दा ठाम. या ठिकाणी काही उद्योगधंदे वगैरे, उद्योगाचं काय साधन आहे का युवकांचं? युवकांचं अतिशय गंभीर परिस्थिती आहे, रोजगार नाहीये. युवक पुणे, मुंबई, दिल्ली, संभाजीनगर इतक्या दूर जातात रोजगारासाठी. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आमच्या गावाची. ठीक आहे, याच ठिकाणी आणखी काही नागरिक बसलेले आहेत, आपण त्यांनाही प्रश्न विचारूया. काय म्हणणं तुमचं? नाव काय तुमचं? माझं नाव वरपे काशीनाथराव. काय म्हणणं किंवा तुमचं बहिष्कार कशामुळे? नाही, आमचा ते 30 वर्षापासून जवळपास तलावाचा प्रश्न आहे, ते प्रलंबित ठेवलेला आहे शासनानं. त्याच्यामुळे आमचा 100% बहिष्कारच राहणार कायम. जवळपास सकाळपासून 7 वाजल्यापासून बाहेरगावी बघत होता आपण, लोक एवढे मतदान करण्यासाठी उत्सुक, लोकशाही बळकट करण्यासाठी, तरी पण तुम्ही बहिष्कार टाकलाय आणि या बहिष्कार हा शेवटपर्यंत असाच राहील असं तर वाटतंय? 100% राहणार. 100%. ठीक आहे. या ठिकाणी आणखी काही लोक आहेत, आपण त्यांना पण प्रश्न विचारू. काय म्हणणं आहे तुमचं? बहिष्कारावर कायम ठाम आहेत का? आम्हाला जो आमचा जन्म नव्हता तोपर्यंत म्हणजे तळ्याचा प्रश्न होता. मग ते तळ्याचा प्रश्न अजून काय सॉल्व्ह झालेला नाही, त्याच्यामुळे आमच्या गावाला बहिष्कार टाकलेला आहे. आतापर्यंत किती मतदान झालं या ठिकाणी? एक बी नाही मतदान झालं. होणार पण नाही. ठीक आहे, धन्यवाद. तळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय होणार नाही. ठीक आहे. 45 या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय किंवा दोन्ही बुथाच्या ठिकाणी 0 असं मतदान झालेलं आहे. या ठिकाणी दाखवू शकताय तुम्ही, या ठिकाणी काहीच मतदान नाही झालेलं आणि होणार पण नाही. या भूमिकेवर समस्त गावकरी ठाम आहेत. या पलीकडे दाखवू. या पण ठिकाणी 0च मतदान झालेलं आहे. सकाळपासून जर पाहिलं तर 0% मतदान झालेलं आहे आणि बीड जिल्ह्यातील असं एकमेव गाव आहे की या ठिकाणी आतापर्यंत काहीच नाही. तुम्ही पाहू शकता या मतदानाचा जे 100 मीटरचा एरिया, या ठिकाणी तुम्हाला कोणीच दिसणार नाही. या ठिकाणी पाहू शकताय, या ठिकाणी पहा, जवळपास एरिया आहे तिथं पाहू शकताय तुम्ही की कोणीच नाही. आणि जवळपास 3:30च्या पुढं टाइम होऊन गेलेला आहे, तरी पण या ठिकाणी मतदानाचा एकही टक्का म्हणजे एकही मतदान झालेलं नाही आणि होणार पण नाही. या भूमिकेवर समस्त गावकरी ठाम आहेत. पाहूयात या गावकऱ्यांची पुढील भूमिका काय. धन्यवाद.